So today we see the what is mean by calibration and significance of calibration. So what is mean by calibration ते आपण आधी पहिलं बघूया. So calibration is compare with standard instrument. आता आपण दोन टाइपचे इन्स्ट्रुमेंट शिकलो होतो, absolute instruments आणि secondary instruments. So generally secondary instruments gives output in terms of scale and pointer or direct in terms of digit, so that the secondary instruments which are very popular, but there is need of calibration of the secondary instruments with absolute instruments. So generally calibration हे आपण करतो तर त्याच्यामध्ये दोन टाइप आहेत. एक तर आपण स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंटशी कॅलिब्रेट करतो किंवा ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटशी कॅलिब्रेट करतो. तर इथे आपण आता प्रॅक्टिकल मेथड बघणार आहोत. दी कॅलिब्रेशन ऑफ मीटर अंडर टेस्ट विथ स्टँडर्ड मीटर. सो कॅलिब्रेशन म्हणजे काय आणि त्याची गरज काय आहे तर ते आपण बघतोय. सो सिग्निफिकन्स ऑफ कॅलिब्रेशन प्रोसिजर. दी कॅलिब्रेशन of all instruments is important since it offers the opportunity to check instrument against a known standard and subsequently to the errors in accuracy. So आपण instrument चे characteristics बघितले होते, desirable characteristics आणि non desirable characteristics. त्याच्यामध्ये desirable characteristics होते accuracy, precision, accuracy, precision, हे जे characteristics होते हे desirable characteristics होते. So to ensure the validity of your reading, the accuracy should be high, the reliability should be high, then precision should be greater, reproducibility should be there. या सगळ्या ज्या कंडिशन आहेत या प्रॉपर ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं. यू हॅव टू कॅलिब्रेट युअर मीटर विथ standard instrument. So calibration procedure involves a comparison of particular instrument with either a primary standard or a secondary standard with higher accuracy than the instruments to be calibrated, or instrument of known accuracy. तर कोण आहे Okay. सो कॅलिब्रेशन करताना तुम्हाला एक तर प्रायमरी स्टँडर्ड सोबत कॅलिब्रेट करावं लागेल, सेकंडरी स्टँडर्ड सोबत कॅलिब्रेट करावं लागेल. आता प्रायमरी स्टँडर्ड सोबत कॅलिब्रेट म्हणजे काय नेमकं तर तुम्ही एक समजा पोटेन्शिओमीटर घेतलात आणि तुम्हाला एक व्होल्ट मीटर कॅलिब्रेट करायचा आहे तर प्रायमरी स्टँडर्ड सोबत कॅलिब्रेट करताना तुम्हाला व्होल्ट मीटर कॅलिब्रेशन विथ हेल्प ऑफ पोटेन्शिओमीटर असं करावं लागेल. आणि सेकंडरी स्टँडर्डची जेव्हा कॅलिब्रेट करणार असाल तुम्ही तेव्हा व्होल्ट मीटर कॅलिब्रेट विथ स्टँडर्ड व्होल्टमीटर असं म्हणावं लागेल. सो इथे आपण प्रोसिजर बघूया नेमकी कशा प्रकारे कॅलिब्रेशन केलं जातं. सो कॅलिब्रेशन ऑफ व्होल्टमीटर आपण पहिलं बघूया. एक सेकंद. Calibration of voltmeter. So figure shows the circuit for calibration of voltmeter. The foremost requirement in this calibration process is that suitable stable DC voltage should be available. So since any changes in supply voltage which will cause a corresponding change in voltmeter calibration. Figure shows a potential divider network consisting of two rheostats, one of coarse and other is fine control of calibrating voltage. These controls are connected to a supply source, and with the help of these controls it is possible to adjust the voltage so that the pointer coincides exactly with the major division of the voltmeter. आता ही डायग्राम बघूया आपण. ऍक्च्युअली मी डायग्राम तुम्हाला आधी दाखवायला पाहिजे होती. ही डायग्राम आहे बघा ज्याच्यामध्ये स्टेबल सप्लाय आहे
सो सप्लाय जो आहे त्याला काय जोडलेलं दिसतंय तुम्हाला पुढे, फाईन ऍडजस्टमेंट साठी एक काय दिलेलं आहे तर रेजिस्टन्स दिलाय. त्याच्यानंतर कोर्स ऍडजस्टमेंट करण्यासाठी इथे तुम्हाला दुसरा कोर्स ऍडजस्टमेंट साठी दुसरा रेजिस्टन्स दिला आणि तिथून काय दिलेलं आहे तर व्होल्टेज तुम्हाला जेवढं पाहिजे ते व्होल्टेज मिळवण्यासाठी इथे ऍक्च्युली ही डायग्राम जे आहे त्याच्यामध्ये एवढा जो पीस आहे तो तुम्हाला नकोय, लक्षात ठेवा हा काढायचा नाहीये आपण, कारण आपल्याला काय करायचंय तर कोर्स ऍडजस्टमेंट साठी किंवा तुम्ही हा पीस काढू नका, हा जो बाण दिसतो हा तरी काढू नका किंवा हा पीस तरी काढू नका, दोघांपैकी एक करा. ठीक आहे. तर कोर्स ऍडजस्टमेंट मध्ये आपण काय करतोय तर व्होल्टेज ड्रॉप जो आहे तो चेंज करतोय. इथे फाईन ऍडजस्टमेंट मध्ये करंट आपण जो आहे तो ऍडजस्ट करतोय. ठीक आहे. तर हा जो व्होल्ट मीटर इथे दिसतोय तुम्हाला, सो दिस इज दी व्होल्ट मीटर अंडर टेस्ट. तर हा व्होल्ट मीटर इथे जोडलेला आहे आपण आणि त्याच्या पुढे काय जोडतोय, व्होल्ट मीटर मधूनच दोन पॅरलल वायर काढतोय आणि कुठे जोडतोय तर इथे व्होल्टेज रेशिओ बॉक्सला जोडतोय आणि व्होल्टेज रेशिओ बॉक्स त्याला काय जोडतोय तर पोटेन्शिओमीटर. पोटेन्शिओमीटर काय करतो तर पोटेन्शिओमीटर मेजर्स दी अननोन व्हॅल्यू ऑफ सोर्स व्होल्टेज. जर अननोन व्हॅल्यू ऑफ सोर्स व्होल्टेज म्हणजे पोटेन्शिओमीटरला तुम्ही हा ऍज अ काय घेताय इथे सोर्स म्हणून घेताय आणि त्या सोर्सचं व्होल्टेज तुम्ही मेजर करताय युजिंग पोटेन्शिओमीटर. म्हणजे इथे काय होत आहे तर कॅलिब्रेशन विथ हेल्प ऑफ पोटेन्शिओमीटर. सो voltmeter calibrate with help of potentiometer. Potentiometer is absolute instrument, a voltmeter is the secondary instrument. So the voltage across the voltmeter is stepped down to a value of suitable application for the potentiometer with the help of volt ratio box. For accuracy of measurements, it is necessary to measure voltage near a maximum range of potentiometer as far as possible. So तुम्हाला प्रत्येक जी मॅक्झिमम रेंज आहे तिथपर्यंत जायचं आहे व्होल्ट मीटरच्या आणि त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल त्याप्रमाणे फाईन आणि कोर्स ऍडजस्टमेंट करावी लागेल आणि त्याच्यावरून काय करावं लागेल तर तुम्हाला कॅलिब्रेशन जे आहे ते करावं लागेल. म्हणजे आता समजा इथे असं आपण समजूया की आपली रेंज जी आहे तिथे आपण 15 वर रेंज लावलेली आहे. म्हणजे व्होल्टेज जे आहे ते व्होल्टेज रेशिओ प्रमाणे इथे तुम्हाला कमी दिसणार, 15% दिसेल. समजा इथे 100 दिला तर 15 दिसेल. अशा प्रकारे आपण इथे पोटेन्शिओमीटर ऍडजस्ट करू. ठीक आहे. किंवा इथे 150चं 15 दिसेल असं समजा आपण. म्हणजे प्रायमरीला जेव्हा 150 असेल तेव्हा पोटेन्शिओमीटरला ते व्होल्टेज मेजर करताना तुम्हाला 15च्या पर्सेंटेज मध्ये दिसेल. समजा 100 व्होल्टेज जर असेल तुम्ही इकडे कोर्स ऍडजस्टमेंटला केलेलं आणि व्होल्टमीटर दाखवत असेल तर पोटेन्शिओमीटरने 10 व्होल्ट दाखवलं पाहिजे. तेव्हा आपण समजू की दी मीटर विच इज कॅलिब्रेटेड. आणि जर तसं नसेल तर तुम्हाला त्याची झिरो ऍडजस्टमेंट किंवा त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये काय करावं लागेल, इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. So the voltage across voltmeter is stepped down to value suitable for application to potentiometer with help of voltage ratio box. For accuracy of measurement, it is necessary to measure voltages near a maximum range of potentiometer as far as possible. लक्षात घ्या ह्या डायग्राम मध्ये काय काय दिसते तुम्हाला, स्टॅबिलाइज सप्लाय, त्याच्यानंतर फाईन ऍडजस्टमेंट साठी एक तुम्हाला रेजिस्टन्स दिसतोय, नंतर कोर्स ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला काय घेतलेलं आहे तर जसं तुम्ही ऑटो ट्रान्सफॉर्मर काढता तसंच हा आहे. फक्त तुम्हाला इथे काय काढावं लागेल तर रेजिस्टन्स काढावं लागेल. व्होल्टेज ड्रॉप करतो आपण जो आहे तो मेजर करतोय. सो व्होल्टेज ड्रॉप विच इज मेजर्ड विथ हेल्प ऑफ व्होल्टमीटर अंडर टेस्ट असणारा व्होल्टमीटर आहे आणि त्याची स्टँडर्ड किंवा ऍब्सोल्यूट रीडिंग ची आपल्याला कम्पेअर करायचा आहे तो, म्हणून व्होल्टेज रेशिओ बॉक्स 150 ला आपण 15 सेकंडरी ऍडजस्ट केलं. म्हणजे इकडे जेव्हा 150 दिसेल तुम्हाला प्रायमरी साइडला सप्लाय तेव्हा सेकंडरी साइडला 15 व्होल्ट असं दिसेल अँड विच इज मेजर्ड युजिंग पोटेन्शिओमीटर. So the potentiometer measures a true value of voltage. If the potentiometer reading does not agree with the voltmeter reading, a negative or positive error which is indicated. समजा इथे पोटेन्शिओमीटर वर तुम्हाला 15 दाखवता, याचा अर्थ ऍक्च्युअल व्होल्टेज आहे 150, म्हणजे तुमच्या व्होल्टमीटरने 150 दाखवलं पाहिजे. समजा पोटेन्शिओमीटर 15 दाखवतोय आणि व्होल्टमीटर जो आहे तो तुमचा 130 दाखवतोय, याचा अर्थ तिथे निगेटिव्ह एरर आहे.
जर पोटेन्शिओमीटर 15 वोल्ट दाखवतोय आणि तुमचा वोल्ट मीटर जो आहे तो 170 दाखवत असेल समजा व्होल्टेज, तर तुम्हाला काय करावं लागेल, पॉझिटिव्ह एरर आहे म्हणजे ती कमी करावी लागेल. Next is calibration of ammeter. So figure shows a circuit for calibrating source ammeter. A standard resistance of suitable value and sufficient current carrying adjustment capability is placed in series with the ammeter under calibration. The voltage across the standard resistance is measured with help of potentiometer and current through the स्टँडर्ड रेजिस्टन्स कॅन बी कम्प्युटेड. मला सांगा एखादा स्टँडर्ड रेजिस्टन्स आहे त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज मिळालं तुम्हाला. सो व्ही बाय आर म्हणजेच काय, करंट. सो व्ही बाय आर म्हणजे करंट. तर इथे काय केलं जातं, फाईन ऍडजस्टमेंट आणि कोर्स ऍडजस्टमेंट करण्यासाठी इथे काय केलेलं दिसतंय बघा तुम्हाला, पॅरलल मध्ये दोन रेजिस्टन्स वापरलेत. एकामध्ये फाईन ऍडजस्टमेंट होते, एखाद्यामध्ये कोर ऍडजस्टमेंट होते, कोर्स ऍडजस्टमेंट होते. आणि पुढे जो आहे तो ॲमीटर जोडलेला आहे. त्या ॲमीटरच्या पुढे एक रेजिस्टन्स आहे, त्या रेजिस्टन्सला आपण पोटेन्शिओमीटर जोडू शकतो. सो स्टँडर्ड रेजिस्टन्स, समजा voltage across standard resistance measured which is 1 volt, so 1 volt divided by 1 ohm resistance. So according to Ohm's law, 1 by 1 that is 1 ampere current flowing through the resistance. तर त्यावेळी या पोटेन्शिओमीटर जेव्हा 1 वोल्ट दाखवत असेल, स्टँडर्ड रेजिस्टन्स आपला 1 ओमचा असेल, तर ॲमीटरने किती करंट दाखवला पाहिजे, 1 बाय 1, 1 वोल्ट डिवायडेड बाय 1 ओम म्हणजे करंट इज 1 एम्पियर. तर तो आपल्याला दिसला पाहिजे. याचा अर्थ आपला मीटर जो आहे तो परफेक्ट आहे. किंवा त्याच्यामध्ये जर काय चेंज दिसला तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एरर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. सो या दोन गोष्टी आपल्याला शिकायच्या होत्या इथे. एक म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय कॅलिब्रेशन. सो कॅलिब्रेशन इज कम्पेअर्ड विथ स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट्स. त्याच्यानंतर आपण काय शिकलो, कॅलिब्रेशन नंतर सिग्निफिकन्स ऑफ कॅलिब्रेशन. सो सिग्निफिकन्स म्हणजे गरज काय नेमकी कॅलिब्रेशनची, तर opportunity to check instruments again known standard and subsequently to error in accuracy. accuracy वाढवण्यासाठी आपल्याला कॅलिब्रेशन करावं लागेल आणि कॅलिब्रेशन केलं तर आपण काय म्हणू शकतो, मेजरमेंट विच इज व्हॅलिड. व्हॅलिड मेजरमेंट म्हणजे नेमकं काय, तर कॅलिब्रेटेड इन्स्ट्रुमेंट जेव्हा आपण वापरतो त्याला आपण व्हॅलिड मेजरमेंट असं म्हणतो. सिग्निफिकन्स बघितल्यानंतर व्हॉट इज मीन बाय कॅलिब्रेशन आपण बघितलं, कम्पेअर्ड विथ स्टँडर्ड वन. त्याच्यानंतर आपण बघितलं कॅलिब्रेशन ऑफ व्होल्ट मीटर. कॅलिब्रेशन ऑफ व्होल्ट मीटर मध्ये आपण काय बघितलं, तर दोन ऍडजस्टमेंट आहेत, फाईन ऍडजस्टमेंट आणि कोर्स ऍडजस्टमेंट. फाईन ऍडजस्टमेंट मध्ये एक रेजिस्टन्स आहे, कोर्स मध्ये एक सिरीज मध्ये रेजिस्टन्स लावलेला आहे. फाईन ऍडजस्टमेंट मध्ये आपण काय करतोय, तर एक व्हेरिएबल टर्मिनल आहे, तर ते व्हेरिएबल टर्मिनल चेंज केला की व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टन्स जो आहे तो वाढत जाईल, त्याच्यामुळे व्होल्टेज ड्रॉप वाढेल, व्होल्टेज ड्रॉप वाढल्यामुळे करंट कमी होईल. तर ही झाली फाईन ऍडजस्टमेंट. आणि कोर्स ऍडजस्टमेंट साठी आपण दुसरा रेजिस्टन्स वापरतोय. वेगवेगळ्या व्हॅल्यूचे दोन रेजिस्टन्स आपण वापरतोय. त्याच्यानंतर त्याला व्होल्ट मीटर आपण कनेक्ट करतो. व्होल्ट मीटर कनेक्ट केल्यानंतर व्होल्ट मीटर अंडर टेस्ट आहे, हा जो व्होल्ट मीटर तुम्हाला दिसतोय तो, and which is compared with absolute instrument that is potentiometer. So voltmeter which is compared with help of potentiometer. आता पोटेन्शिओमीटर जो आहे तो डायरेक्ट 150 वोल्ट वगैरे मेजर करणं कठीण जातं, म्हणून आपण काय करतो, रेशिओ बॉक्स वापरतोय. रेशिओ बॉक्स म्हणजे 150 वोल्ट जर प्रायमरी साईडला दिसलं तर रेशिओ बॉक्सच्या सेकंडरी साईडचे आपण 15 हे टर्मिनल वापरतोय. म्हणजे काय होईल, 150 ला 15 असं दाखवेल, 140 ला 14 असं दाखवेल, लक्षात घ्या. आणि पोटेन्शिओमीटरच्या रिडिंग वरून आपण काय करतोय, व्होल्ट मीटर हा पॉझिटिव्ह एरर दाखवतोय की निगेटिव्ह एरर हे कम्पेअर करतोय. त्याच्यानंतर आपण बघितलं कॅलिब्रेशन ऑफ ॲमीटर. ॲमीटर कॅलिब्रेशनला आपण काय करतोय, तर दोन वेगवेगळ्या व्हॅल्यूचे रेजिस्टन्स, तसंच सेम कोर्स ऍडजस्टमेंट साठी एक आणि दुसरा पाथ सेपरेट देऊन फाईन ऍडजस्टमेंट साठी दुसरा रेजिस्टन्स आपण वापरतो.
दोघांच्याही कोऑर्डिनेटेड ऍडजस्टमेंट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, जे आउटपुट व्होल्टेज मिळेल ते आउटपुट व्होल्टेज आपण कुठे देतोय, तर एका रेजिस्टन्सला देतोय आणि त्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस पोटेन्शिओमीटर वापरतोय. सो काय होईल, दॅट स्टँडर्ड रेजिस्टन्स ज्याला आपण 1 ओम म्हणतोय समजा, तर त्या 1 ओम रेजिस्टन्सच्या अक्रॉस जर आपण पोटेन्शिओमीटर जर तुम्हाला 1 व्होल्ट दाखवत असेल व्होल्टेज, याचा अर्थ असा की या सर्किट मधून 1 एम्पियर करंट फ्लो होतो. लक्षात घ्या. आता तो करंट पोटेन्शिओमीटरने दाखवलेला जे काय व्होल्टेज डिवायडेड बाय व्ही बाय आर स्टँडर्ड रेजिस्टन्स म्हटल्यावर जो मिळतो तो करंट, आणि एमीटरने दाखवलेला करंट, याच्यामध्ये जर काय डेव्हिएशन असेल तर याचा अर्थ काय, दी एमीटर हॅव्हिंग एरर, अन एरर. सो एरर कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला एमीटरचं कन्स्ट्रक्शन जे आहे त्याच्यामध्ये चेंजेस आणावे लागतील आणि ती जी एरर आहे ती एलिमिनेट करावी लागेल. सो दिस इज ऑल अबाउट दी कॅलिब्रेशन प्रोसिजर. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतात, एक्सप्लेन कॅलिब्रेशन ऑफ व्होल्टमीटर, एक्सप्लेन कॅलिब्रेशन ऑफ एमीटर. ह्या डायग्राम पाठ करून तुम्हाला कधीच शक्य होणार नाही. या डायग्राम तुम्हाला काय करावं लागेल, समजूनच घ्याव्या लागतील मित्रांनो, लक्षात ठेवा. So with this we conclude the lecture. आपण हे लेक्चर कन्क्लूड करतोय. सो जस्ट मिनिट, मी तुमची अटेंडन्स जी आहे ती मार्क करून घेतो.